मंडणगड नगरपंचायतीसाठी मंजूर झालेल्या जवळपास 42 कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेवरून आता श्रेयवाद रंगू लागलाय। सदर नळपाणी योजना आपणच पूर्णत्वास नेल्याचा दावा योगेश कदम आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात शाब्दिक द्वंद्व रंगलेला आहे। रायगड जिल्ह्यात या आधी पालकमंत्री पदावरून वाद रंगलेला होता। आता महायुतीमधल्या नेत्यांमधील बेबनाव या निमित्तानं पुढे आला होता। आता नव्यानं नळपाणी योजनेवरून नवा वाद रंगलाय। मंडणगडच्या नळपाणी योजनेवरून श्रेयवादाची लढाई। योगेश कदम आणि सुनील तटकरे यांच्यात शाब्दिक वाद। मंडणगडच्या नळपाणी योजनेवरून राजकीय संघर्ष तीव्र। मंडणगडच्या 42 कोटींच्या नळपाणी योजनेवरून आता श्रेयाचं राजकारण चांगलंच तापलंय। स्थानिक आमदार आणि मंत्री योगेश कदम यांच्या सोशल मीडिया पोस्टपासून याची सुरुवात झाली। दिलेला शब्द पूर्ण केला असा दावा करत कदम यांनी या योजनेचं श्रेय घेतलं। त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन या योजनेसाठी सातत्यानं मीच पाठपुरावा केला असा प्रतिदावा केलाय आणि आता पुन्हा योगेश कदम यांनी पलटवार केलाय। पाठपुरावा केला असेल तर पुरावे द्या, मंत्रालयात फाईल कुठे आहे हे तरी खासदारांना माहिती आहे का असा थेट सवाल योगेश कदम यांनी उपस्थित केलाय। मंडणगडच्या नळपाणी योजनेवरून आता राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झालाय। स्थानिक आमदार योगेश कदम यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारचे आभार मानत निवडणुकीत जनतेला दिलेला शब्द पूर्ण केल्याचा दावा केलाय। योगेश कदम यांच्या या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापलंय। रायगड रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत या दाव्यावर प्रतिक्रिया देत वेगळाच दावा केलाय। खासदारांच्या या वक्तव्यानंतर श्रेयाच्या राजकारणाला नवं वळण मिळालंय। अगदी डीपीआर म्हणजे अंदाजपत्रक तयार करण्यापासून तांत्रिक मान्यता मिळेपर्यंत, जलसंपदा विभागाची नार्क दाखला मिळेपर्यंत, जागा प्राप्त करण्यासाठी सतत मला ज्या ठिकाणी प्रयत्न करायला लागले त्यावेळेला मी केले आणि अमृत 2 अंतर्गत जी भारत सरकारच्या मार्फत ही योजना राबवली जाते, भारत सरकारचा हिस्सा आणि राज्य सरकारचा आहे, त्याच्यामध्ये आज आम्ही त्याच्यामध्ये मान्यता मिळवलेली आहे। त्यामुळे इतर कोणी काय श्रेय घेत असेल तर माझा त्याच्यावरती आक्षेप नाही, जनतेला माहिती आहे। खासदारांच्या या दाव्यानंतर योगेश कदम यांनीही जोरदार पलटवार केलाय। कदम म्हणालेत की खासदारांनी पाठपुरावा केला असेल तो नेमका कधी आणि कसा केला याची माहिती जनतेसमोर ठेवावी। इतक्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी पुढे टीका करत या योजनेबाबत खासदारांना कोणतीही माहिती नाही, मंत्रालयात या नळपाणी योजनेची फाईल नेमकी कुठे आहे हेही त्यांना माहीत नसावं असं म्हणत खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय। कदाचित खासदार महोदयांना माहिती नाहीये, नळपाणी योजना मंजूर झालेली आहे, परंतु त्याचं योजनेकरिता आरोग्य विभागाच्या एका जागेचा प्रस्ताव हा शासनाकडे प्रलंबित आहे आणि जोपर्यंत तो प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत योजना ही कार्यरत किंवा ह्याचं योजनेचं काम चालू होऊ शकणार नाहीये। ही त्यांना कदाचित माहिती पण नाहीये, कारण ते पाठपुरावाच करत नाहीयेत। मंत्रालयामध्ये फाईल सध्या ती कुठे आहे हे पण त्यांना माहिती नसावं। एकीकडे दिलेला शब्द पूर्ण केला असा योगेश कदम यांचा दावा आणि दुसरीकडे या योजनेसाठी आम्हीच पाठपुरावा केला असा खासदार सुनील तटकरे यांचा प्रतिदावा। मंडणगडच्या पाणी योजनेवरून श्रेयवादाचं राजकारण आता थेट आरोप प्रत्यारोपांच्या टप्प्यावर पोहोचले। या राजकीय संघर्षाचा पुढचा अंक काय असेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आता या योजनेमध्ये दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप आणि प्रतिआरोपांना सुरुवात झालेली आहे। मंडणगड वासियांसाठी महत्त्वाचे असणाऱ्या या नळपाणी योजनेतून नळातून पाणी येण्याआधीच श्रेयवाद ओसांडून वाहून चालल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्की यामध्ये श्रेय कोणाचं असा सवाल आता मंडणगडवासीय विचारू लागले आहेत। लोकशाही मराठीसाठी सागर कदम, मंडणगड, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।